नमस्कार. स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण काही महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपामध्ये बघूयात. आमदार नितेश राणेंना पोलीस कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. नितेश राणेंना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. ही मागणी कणकवली न्यायालयानं मान्य केली. पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय डावपेचांना सुरुवात झाली असून भाजपचे 16 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आव्हानाला भाजपनेही प्रतिआव्हान दिलं. तुमचेही अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे 26 नगरसेवक भाजपात येत आहेत असा दावा मी पण करू शकतो, मात्र खोटे दावे करण्याची मला सवय नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने कितीही दावा केला तरी घोडा मैदान जवळ आहे असं होतंय, काय होतंय ते पाहू असंही ते म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच रंगलाय. मुंबईतल्या पेंग्विनच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रणकंदन झालं. यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर या गुजरातमध्ये पोहोचल्या. यानंतर चित्रा वाघांसह भाजपच्या नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं. महापौरांनी यावर प्रतिउत्तर दिलेलं आहे. चित्रा वाघ काय माझ्या सासूबाई आहेत का, त्यांना विचारून मी कुठं जायचं. गुजरातला गेल्याचं कळताच त्यांना उलट्या सुरू झाल्याची खोचक टीकाही महापौरांनी केली. तर भातखळकरांनी आता काय सगळंच सोडलंय अशी टीका किशोरी पेडणेकरांनी केली. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. हा अर्थसंकल्प यापूर्वी ऑनलाईन सादर केला जाणार आहे. मात्र अर्थसंकल्प ऑनलाईन सादर केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपनं दिलाय. त्यानंतर मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेना नमली आहे. आज प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल हा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांकरता कोणती तरतूद केली जाते, कोणत्या घोषणा केल्या जात आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुपर शॉपी आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याबाबत भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील बसस्टँड चौकामध्ये भाजपच्या वतीनं बुधवारी आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराकरता चंद्रपुरात मनसे आक्रमक झाली. वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या एकोना माडा कोळसा खाण क्षेत्रामध्ये बुधवारी मनसेनं आंदोलन केलं. गेले वर्षभर इथल्या प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याकरता शासन आणि लोकप्रतिनिधींना पाठपुरावा केला जातोय. मात्र खोदकामाची परवानगी मिळालेल्या खाजगी कंपनीनं भूमिपुत्रांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. खाजगी कंपनीनं चालवलेल्या मनमानी विरोधात मनसेनं स्थानिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय. माजलगाव इथल्या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं औरंगाबाद इथल्या साखर आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना ठरलेल्या FRP रकमेच्या उर्वरित रक्कम 15% व्याजानं परत करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले असताना कारखाना व्याजाचे पैसे देत नाही म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. जवळपास 7,000 शेतकऱ्यांचं 8 कोटींची रक्कम माजलगाव इथल्या जयमहेश साखर कारखान्याने थकवलेली आहे आणि व्याजाचे पैसे मागितल्यानं यंदाच्या हंगामात ऊस कारखाना घेऊन जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीनं केला आहे. मनमाडजवळ ट्रेकिंगची ट्रेनिंग देणाऱ्या 2 गिर्यारोहकांचा डोंगरावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनमाडजवळ हडबाची शेंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर ही घटना घडली आहे. दरम्यान अमोल वाघ आणि मयूर म्हस्के अशी त्यांची नावं आहेत. दोघेही अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ या ट्रेकर ग्रुपचे ट्रेनर होते. मुंबईत पूर्व उपनगरातल्या लालबहादूर शास्त्री मार्गाच्या रुंदीकरणाचं काम होणार आहे. त्याकरता या रस्त्यालगत असलेलं बांधकाम काढण्याचं काम पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं हाती घेतलं होतं. कुर्ला पश्चिमेला काल सकाळी हे काम सुरू झालं. यात 11 दुकानं तसंच काही घरांचा भाग काढण्यात येणार होता.
काही भाग जेसीबीच्या सहाय्यानं तोडण्यातही आला. पण कुर्ला न्यायालयाच्या बाजूला असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मिलिंद कांबळे यांचं कार्यालय आहे. हे कार्यालयही या तोडक कामात पडणार होतं. पण या ठिकाणी कांबळे यांचे समर्थक जमा झाले. पोलीस बंदोबस्त तैनात होता तरी पालिका अधिकाऱ्यांनी हे अनधिकृत कार्यालय काल दिवसभरात तोडलं नाही. या ठिकाणी राजकीय नेत्यांचा दबाव आला असावा म्हणूनच हे कार्यालय वाचू शकलं अशाही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामाकरता 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक 3 दिवस म्हणजेच 72 तासांचा असेल. शेवटचा सगळ्यात मोठा जम्बो ब्लॉक असा याला म्हटलं गेलंय. 5 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजता हा सुरू होणार आहे आणि 7 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक असणार आहे. या दरम्यान कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. कथित 100 कोटी वसुली प्रकरणातले परमवीर सिंग यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. परमवीर सिंग यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीत घेण्याकरता गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याचं परमवीर यांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी थेट सूचना दिल्या होत्या असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तर वाझेला नोकरीत घेण्याकरता अनिल देशमुखांनी 2 कोटी वाझेकडे मागितले असाही आरोप केला. अंबरनाथ तालुक्यातील राहटोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच चेतन बनकर यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील कापूरबावडी इथल्या लेक सिटी मॉलमध्ये बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या 6 जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1नं बेड्या ठोकल्यात. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ठाणे पोलिसांनी हार्ड डिस्क, रजिस्टर, राउटर्स आणि फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणारे स्क्रिप्ट्स, मोबाईल फोन असा सुमारे 1,75,000चा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता ठाणे पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत पुढील तपास खंडणी विरोधी पथकाकडून केला जातोय. अहमदनगर जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पालातील धान्यावर डल्ला मारणाऱ्या पती-पत्नीसह 3 आरोपींना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतलं. अन्नधान्यासोबतच या चोरट्यांनी शेळ्या चोरीचीही कबुली दिलेली आहे. पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली. अमोल सुलताने, गीता सुलताने, सुनील बर्डे आणि अनिल निकम अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसईमधील रानगाव सहजीवन हॉलजवळ जामशेतवाडी इथं कोंबड्यांनी भरलेला टेम्पो आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. दरम्यान दुचाकी चालक हेल्मेट घातल्यामुळे बचावलाय, मात्र मागे बसलेल्या नारायण मेहेर यांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघाताची नोंद वसई पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करतायत. शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2021-22 मधील धान खरेदीचा कालावधी 31 जानेवारी 2022 पर्यंत होता. मात्र या कालावधीत ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून शासन उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील पारगाव ग्रामपंचायत हद्दीतील किराणा मालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला न ठेवण्याचा निर्णय पारगाव ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन ग्रामसभेमध्ये एकमतानं घेण्यात आला. राज्य सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध करणारी पुणे जिल्ह्यातील पारगाव ही ग्रामपंचायत पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. वाईनबंदीचा हा ठराव सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य दारू निर्धारण समितीच्या सदस्या वसुधा सरदार आणि पारगावच्या सरपंच जयश्री ताकवणे यांनी मांडला. कोल्हापुरातील सगळी महाविद्यालये आज सुरुवात म्हणजे आजच्या गुरुवारपासून सुरू होत आहेत. महाविद्यालय सुरू करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश दिलेत. 2 सत्रात महाविद्यालय सुरू होणार आहेत. 50% विद्यार्थी 1 दिवस आड बोलावून महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. दरम्यान कोरोना संसर्ग लोकसंख्येच्या 1% पेक्षा जास्त असेल तिथे स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा रुग्णालयात लहान मुलांकरता स्वतंत्र कोरोना तपासणी कक्ष उभारण्यात आला आहे। या ठिकाणी लहान मुलांना कोरोना संदर्भात जनजागृती व्हावी आणि माहिती मिळावी याकरता भिंतीवर कार्टून्स आणि रेखाचित्र रेखाटण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधांमध्ये बुधवारपासून शिथिलता देण्यात आली आहे। बुधवारपासून नागपूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय उद्यानं, प्रेक्षणीय स्थळं यांच्यासह पेठ व्याघ्र प्रकल्प, जंगल सफारी पर्यटकांकरता खुल्या करण्यात आल्या। ठाणे शहरामध्ये कोरोनाचं लसीकरण केल्याचं बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखा मालमत्ता शोध पथकाकडून अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत 15 जणांना बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचं आरोपीनं कबूल केलंय। 2000 रुपयांमध्ये हे प्रमाणपत्र देत असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं। दरम्यान ज्या नागरिकांनी बोगस प्रमाणपत्र तयार करून घेतलंय अशा नागरिकांवर सुद्धा कारवाई होणार असल्याचं अप्पर पोलीस आयुक्त अशोक मुरळ यांनी सांगितलं। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला। देशातील तरुण रोजगारांच्या शोधात आहेत। केंद्र सरकार रोजगार देण्यात अपयशी ठरलंय। गेल्या वर्षभरात 3 कोटी तरुणांचा रोजगार गेलाय। किती रोजगार निर्माण करण्यात आला, किती जणांना रोजगार दिला याबाबत केंद्र सरकार काहीच बोलत नाही असं राहुल गांधी म्हणाले। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश मुंबईतल्या कोर्टानं दिलेत। येत्या 22 मार्चला हजर राहण्याचे आदेश कोर्टानं ममता बॅनर्जींना दिलेत। मुंबई दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केला होता असा आरोप करून त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यावर कोर्टानं हे निर्देश दिले आहेत। स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आक्रमणाची भीती आहे तरी देखील या सुरक्षा परिषदेत या विषयावरती चर्चा घडवण्यात मॉस्को असमर्थ ठरला। जरी या परिषदेत महत्त्वाच्या धोरणात्मक विषयावरती चर्चा झाली असली तरी अमेरिका आणि रशिया यांच्यातला तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं काही विशेष घडलेलं नाही। अमेरिकेनं हे स्पष्ट केलंय की रशियाचं हे पाऊल जर निव्वळ त्यांच्या सुरक्षेसंदर्भात असेल तर आम्ही त्यांना चर्चेचं निमंत्रण देतो असं UN मधील US राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांनी म्हटलं। युरोपियन युनियनचे विशेष प्रतिनिधी मिरोस्लाव लाजकाक आणि बाल्कन देशासाठी युनायटेड स्टेट्सचे दूत गॅब्रिएल एस्कोबार यांनी मंगळवारी कोसोवोमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेतली। युरोपियन युनियननं कोसोवो आणि सर्बियामध्ये संवादासाठी मध्यस्थी करणं याच विषयी या बैठकीचा हा विषय अग्रस्थानी होता। आम्ही या बैठकीत गुंतलेले असल्याचं पंतप्रधान अल्बिन कुर्ती म्हणाले। तर द्वैन कोसोवोचे अध्यक्ष जोसा उस्मानी आणि पंतप्रधान अल्बिन कुर्ती या दोघांची चर्चा केली आणि 2008 पासून कोसोवो सर्बियापासून स्वतंत्र झाल्याचं कोसोवोनं घोषित केलेलं असलं तरी सर्बियाची राजधानी बेलग्रेडनं हे मान्य करण्यास नकार दिलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये कतारच्या राज्याचं स्वागत केलं। बायडन यांनी कतार हा अमेरिकेचा चांगला मित्र असल्याचं म्हटलं असून या देशाला नॉन नाटो म्हणून घोषित करण्यासाठी आपण आवाहन करू असं बायडन म्हणाले। बोईंग सोबतच्या कतारच्या कराराचं सुद्धा बायडन यांनी स्वागत केलं। या दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्याबाबत जो बायडन आणि शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यामध्ये एकमत झालं। मेक्सिको सिटीचं वादग्रस्त नवीन विमानतळ सोमवारी खुलं करण्यात आलं। प्रसारमाध्यमांनी एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर्स, धावपट्टी आणि डांबरी मार्गांचं प्रक्षेपण केलं। दरम्यान मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज ऑब्राडोर यांनी या विमानतळाचं उद्घाटन केलं। दरम्यान टेक्सकोकोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या विमानतळाचं काम मात्र त्यांनी थांबवण्याची घोषणा या उद्घाटनानंतर लगेचच केली। पण नव्या आकडेवारीनुसार टेक्सकोकोच्या विमानतळावरती आतापर्यंत $500 कोटी खर्च झाल्यावरून टीकाकारांनी जोरदार टीका केली। पीटर्सबर्गच्या पुलावरून कोसळलेली बस आणि चोराडा झालेल्या 5 गाड्या बाजूला करण्यासाठी सोमवारी घटनास्थळी भली मोठी क्रेन मागवण्यात आली। बसला 3 लोखंडी पट्ट्यांनी जोडून क्रेनच्या साहाय्यानं ती बाहेर काढण्यात आली। राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा बोर्डाची टीम यावरती विशेष लक्ष ठेवून होती। दरम्यान पेन्सिल्व्हेनिया परिवहन विभागानं असं स्पष्ट केलं की सप्टेंबरमध्ये पुलांच्या करण्यात आलेल्या पाहणीमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी लागेल अशी कोणतीही गरज स्पष्ट झालेली नव्हती। तर या दुर्घटनेत कुणीही मृत्युमुखी पडलेलं नाही आणि जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सिस्टम रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी सांगितलं।
जर्मनीच्या पश्चिमेकडे असलेल्या ग्रामीण भागातल्या एका रस्त्यावरती गस्तीवर असताना सोमवारी पहाटे 2 वाहतूक पोलिसांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी काही तासात 2 संशयितांना ताब्यात घेतलं. सोमवारी पहाटे 4:20 पुसेलजवळ वाहतूक तपासणी दरम्यान गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती केसरलॉस्टन पोलिसांनी दिली. घटनास्थळापासून 37 किलोमीटरवरती असलेल्या सुलसबॅगमधल्या 38 वर्षांच्या एकाला आणि एका 32 वर्षांच्या व्यक्तीला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. अधिक तपास सुरू आहे. पराग्वे इथे रविवारी एका कॉन्सर्ट दरम्यान गोळीबार झाला. या गोळीबारात क्रिस्टिना विटा अरांडासह दोघांचा मृत्यू झाला. 29 वर्षांची क्रिस्टिना विटा अरांडा प्रसिद्ध मॉडेल असून ती फुटबॉल प्लेअर आणि ऑलिम्पिया क्लबचा खेळाडू इव्हान टोरेसची पत्नी होती. तिला 3 मुलं आहेत. गोळीबारात मृत्यू झालेली दुसरी व्यक्ती 28 वर्षांचा तरुण आहे. पराग्वेच्या सॅन बर्नार्डिनो इथल्या जोस असुन्सियोन फ्लोरेन्स अॅम्फिथिएटरमध्ये जोमिना फेस्ट दरम्यान ही घटना घडली. इतर 4 जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ईशान्य सिरियातील इस्लामिक स्टेट गटाच्या ताब्यात असलेला तुरुंग आता पूर्णपणे आमच्या नियंत्रणात असल्याचं कुर्दिश सैन्यानं सोमवारी घोषित केलं. यापुढे प्रदेश अस्थिर करण्यासाठी अतिरेकी हल्ले करण्याच्या मनसुब्यांना आळा बसणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसचे कमांडर नौरोज अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात 374 IS अतिरेकी मारले गेले, ज्यात 200हून अधिक बेपत्ता कैद्यांचाही समावेश आहे. सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसनं हेही स्पष्ट केलं की 120हून अधिक सैनिक या संघर्षामध्ये मारले गेले, ज्यात 10 ग्वैरान कामगारांचा समावेश आहे. नायजेरियाची राजधानी अबुजाच्या जवळच असलेल्या फुलानी नावाच्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य कर्मचारी लसीकरणाबाबत जनजागृती करत आहेत. कारण फुलानी या भागातील लोक लसीकरणाबाबत फारच उदासीन दिसत आहेत. लस घेतल्यानंतर नपुसकता येते हा गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांना प्रयत्न करावे लागत आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस 1/4 लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे. अनेक नायजेरियन राज्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये पाणी आणि जमिनीच्या प्रवेश आणि वापरावरून हिंसा होण्याइतकं तणावाचं वातावरण आहे. याचा खूप मोठा स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या बातम्यांकडे. भारतानं ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा उडवून अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग 4थ्यांदा आणि आजवर 8व्यांदा धडक मारली आहे. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे. दरम्यान भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धूल हा प्रमुख शिल्पकार ठरला आहे. वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. भारतीय संघातील शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, नवदीप सैनी आणि श्रेयस अय्यर यांना कोरोनाची लागण झाली आहे. या 3 खेळाडूंमध्ये शाहरुख खान, ऋषी धवन आणि साई किशोर यांचा समावेश करण्यात येऊ शकतो. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना 6 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. क्रीडा विश्वातला ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला नामांकन मिळालंय. नामांकन मिळवणारा नीरज 3रा भारतीय ठरलाय. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 93व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली. 3 दिवसांपूर्वी त्यांचा 93वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी चाहत्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. गुथी आणि डॉक्टर मशहूर गुलाटी यासारख्या भूमिकांकरता प्रसिद्ध असलेला अभिनेता सुनील ग्रोवर याच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची तब्येत आता स्थिर आहे. या सगळ्या घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका, कारण रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी सुद्धा कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे काळजी घ्या. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा, जेणेकरून सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त News18 लोकमत.